महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी आपण सध्या पुणे शहराच्या भागामध्ये असलेले जे शेतकरी आहेत त्यांच्या दावणीला असलेल्या जातीवंत गायी असतील, बैल असतील, मोठ्या मापाची बैल असतील, शेती कामाची बैल असतील, कशा प्रकारे संगोपन केली जातात या संदर्भात माहिती घेत आहोत। सध्या आपल्यासोबत भोसरी भागातील शेतकरी आहेत। दादा, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव आणि तुमचा कुटुंबाचा परिचय द्या। पहिल्यांदा खिलार महाराष्ट्राची शान सूरज दिघे यांनी आमच्याकडे मुलाखत दिली, याच्याबद्दल तुमचे आम्ही खूप आभारी आहेत। माझं नाव सागर हिरामन लांडगे। दादा, तुमचं कुटुंबाचं थोडंसं, आम्ही पैलवानकी क्षेत्रामध्ये बरंचसं वडिलांचं नाव ऐकलं, थोडंसं आम्हाला ती माहिती द्या। माझे वडील ऑल इंडिया चॅम्पियन आहेत, महाराष्ट्राला 10 वेळा होते, उपमहाराष्ट्र केसरी आहेत। दादा, आता एक गोष्ट पाहायला गेलं तर आता पुणेसारख्या भोसरीसारख्या मध्यवर्ती भागामध्ये की जिथे आता बरेचसं मोठ्या प्रमाणात बिल्डिंग्स म्हणा किंवा आत्ताच्या काळातलं सुधारित सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल झालं आहे, तर या जंगलामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने शेती किंवा बैल किंवा कालवडी आम्ही दावणीला पाहतोय, ती बैल कुठून घेतली, काय घेतली, कोणत्या कामासाठी घेतली, ती माहिती द्या। आम्ही ही बैल शेती कामासाठी घेतलेली आहेत। आम्हाला खिलारची खूप आवड आहे पूर्वजांपासून, आमच्या वडिलांना बी खूप आवड आहे, ह्याच्यात आमच्या भावाला बी आवड आहे। त्यांचं नाव सूरज हिरामन लांडगे, आमच्या वडिलांचं नाव हिरामन बाबूराव लांडगे। यांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल आम्ही ही बैलं घेतलेली आहेत। ही बैलं आम्ही बावचून राजू शेटगिरी यांनी आणलेला होता, यांच्याकडून आम्ही आणला। आता बैल तुम्ही जेव्हा खरेदी करता तेव्हा कुठल्या गोष्टी की तुम्हाला शेतीला, गाडीला असेल, नांगरणी असेल, तर कशा गोष्टी म्हणजे बैलांकडून तुम्ही इथं पण मेहनत करून घेता? आम्ही यांच्याकडून शेतीकाम पूर्ण करून घेतो, ऊस फोडणी करून घेतो बैलांकडून, बैल गाडीला झुकतो, आम्ही शेतीचे सर्व काम या बैलांकडून करून घेतो। आता या बैलांचा दिवसाचा दिनक्रम कसा असतो, वैरण खुराक काय काय असतो? दिवसाचा दिनक्रम सकाळी 5 वाजल्यापासून चालू होतो, पहाटे 5 वाजता खुराक दिला जातो, 7 वाजता त्यांना कुट्टी दिली जाते आणि 10 वाजता पाणी पिऊन बांधले जाते। दादा, आता एक गोष्ट पाहिली तर भोसरीसारख्या शहरी भागात राहत असताना तुम्ही देशी संगोपन करता, कसा अनुभव आहे? म्हणजे एवढं कामाचा व्याप असताना देखील अशी मोठ्या मापाची बैल सांभाळणं कसं काय शक्य होतं आहे? त्यातून आवड निर्माण आहे, त्याच्यामुळे ते आम्ही हे संवर्धन करतो। आता हे काम करत असताना तुमचे गोठ्यातले गडी असतील, काय असतील, तर त्यांची कशी मदत होते आपल्याला या कामात? आमच्या गोठ्यात गडी आहेत ना, त्यांची खूप मदत आहे ह्याच्यात। 100% वाटा तर त्यांचाच आहे, आम्ही नावाला मालक, त्यांचाच खूप वाटा आहे। आज तसं त्यांच्याकडून कामं करून घेतो। आज तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मोठ्या मापाची बैलं असतील किंवा शेती कामाला जी बैलं असतील त्याचं बरंचसं वेळ आज पुणे शहराला आहे। तर आज जेवढा बैलांकडून आपण शेती करून घेतो आणि ट्रॅक्टरनी शेती करतो, याच्यात काय फरक आपण सांगू शकतो? बैलांनी शेती केलेली कधी पण चांगली, बैल सांभाळायच्या ऐवजी ट्रॅक्टर सांभाळायला बरं, तर याच्यात काय सांगता? याच्यामुळे एक आपल्याला हे येतो, संदेश देता येतो खिलार जनावर कसं सांभाळलं जातं, म्हणजे देशी गोवंश पण आपलं संगोपन केलं जातं, संवर्धन केलं जातं, त्याच्यामुळे आपण ही आवड निर्माण होती, लोकांपर्यंत पोहोचलं जातं। आता भोसरी परिसरात तसं पाहायला गेलं तर बैलगाडा शर्यतीची पण बैल मोठ्या प्रमाणात आहे, आज मोठ्या मापाची बैल आहे। आज तुमच्याकडे बघत असताना मित्रमंडळींचं कसं सहकार्य असतं तुम्हाला? मला ह्याच्यात मित्रमंडळींचा खूप सपोर्ट झालेला आहे। मित्रमंडळींचा मला 100% सपोर्ट आहे। माझ्या खिल्लार क्षेत्रातली जी कुणी मित्रमंडळी त्यांनी मला 100% मदत केलेली आहे। आणि आता ज्या पद्धतीने आम्ही आज बैलगाडीला झोपलेली पाहिली, आपण बैलांची शरीर यष्टी फाउंडेशन पाहिलं, ते बघत असताना तुम्ही कुठल्या गोष्टी म्हणजे निवड कशी काय करता की बाबा हाच बैल घ्यायचा आपल्याला? बैलांची उंची, शिंग, तोंड, फाउंडेशन बघितलं जातं, त्या करून आम्ही बैल निवडला गेला। बैल शोधून आणणं किती सोपं का अवघड आहे? बैल शोधून आणणं खूप अवघड आहे। मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं सहकार्य कोणाचं सांगता तुम्ही? ह्याच्यात सगळ्यात मोठं सहकार्य मित्रमंडळींचं। ओके, मित्रमंडळींनी खूप सपोर्ट केला मला। आता किती क्षेत्र आहे दादा आपलं, त्या क्षेत्रामध्ये आपण बैलांच्या माध्यमातूनच काय पीक घेतो सध्या? आमचं इथं क्षेत्र 40 एकर क्षेत्र आहे। 40 एकर क्षेत्रातून आम्ही बैलांकडून शेती करून जातो, जी होईल तेवढी शेती बैलांकडून करून जातो, उर्वरित शेती थोडी ट्रॅक्टरने केली जाते। मग काय पीक घेतो आपण घरापुरतं? आम्ही इथं ऊस घेतो, गहू, ज्वारी, बाजरी अशी पिकं घेतो। आपण ते घरगुती वापरापुरतं आपल्याला घेतो, घरगुती वापरापुरतं करतो आपण शेती। मंडळी, आज तसं पाहायला गेलं तर पुणे शहरातला जो शेतकरी आहे तो मोठ्या प्रमाणात बैल संगोपन पण करत आहे, कालवड असेल किंवा गाई असेल यांचं पण संगोपन करत असतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
हे संगोपन करत असताना या माध्यमातून आपलं देशी गोवंश संगोपन होत आहे आणि या सर्व गोष्टीमुळे आपल्या महाराष्ट्राची जी शान आहे खिलार ती जपली जात आहे। आणि आज आपण खरं तर या मालकांची मुलाखत घेत असताना त्यांच्या दावणीची सगळी माहिती आपण तुमच्यापर्यंत घेतली। दादा आम्हाला एकदा तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा। माझं नाव सागर हिरामन लांडगे, माझा मोबाईल नंबर 9890929492। मंडळी, मुलाखतीच्या सुरुवातीला आपण मालकांची माहिती पाहिली। एक गोष्ट जर पाहायला गेलं तर मालकांच्या सोबत त्यांच्या घरातील त्यांची भाऊ असतील, इतर मंडळी असतील तर यांचं देखील सहकार्य हे सर्वात मोठं असतं। दादा आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा। माझं नाव अनिकेत नारायण गवळी, राहणार भोसरी। दादा सध्या आम्ही एक गोष्ट पाहतोय की ज्या पद्धतीने शेतीकाम असेल, बैल असेल, सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खिलारचं वेड आहे, तर तुमच्या दावणीला असलेली ही बैल यांच्याबद्दल कुठली विशेष गोष्ट तुम्हाला आम्हाला सांगता? ही बैल म्हणजे उभी राहतात आणि खूप डौलदारपणे उभी राहतात आणि जी खिलार महाराष्ट्राची शान आहे त्या पद्धतीनेच ही शानमध्ये उभे राहतात। बैलगाडीला म्हणा, शेती कामाला म्हणा, प्रत्येक याच्या कामामध्ये शानमध्ये उभे राहून मालकाची शान वाढवतात। खिलार महाराष्ट्राची शानसारखी बैल आहे ती। आता एक गोष्ट पाहायला गेलं तर आता हल्लीचे धावपळीचं काम असेल किंवा आपल्या कामाचा व्याप असेल तर या व्यापातनं हे बैल सांभाळणं असं नाही वाटत का कशाला हेच आपण सांभाळतोय किंवा काय काय वाटते या संदर्भात? एक वीकली ऑफ म्हणून या बैलांना सांभाळायचं आणि दिवस घालवायचा, एक तरी दिवस आठवड्यातला म्हणून ही बैल सांभाळायची। आणि आज पुणे शहरामध्ये जेव्हा तुम्ही बैल सांभाळता मित्रमंडळींमध्ये कसं वातावरण असतं आज दावणीला बैल असली की? मित्रमंडळींमध्ये सकाळ सकाळ आपलं फोन होतो की इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे, हा बैल घ्यायचा आहे, त्यामुळं माणूस दुसऱ्या कामामध्ये गुंतत नाही, व्यवस्थित चांगल्या मित्रांसोबत राहून एक देशी गोवंश जपला जातो। आता आम्हाला तुमच्या दावणीला आम्ही ही मोठी बैल पाहतो। आता आम्ही प्रत्येक मालकाला एक विचारत असतो, जर दावणीला बैल आहे तर तुमच्याकडं कालवडी खोंड हे पण आहेत का तुमच्याकडे पाहायला? आपल्याला संक बैलाची एक कालवड आहे आणि एक काम्या बैलाची कालवड आहे। कालवड आणि हे जेव्हा आपण आणतो किंवा एखाद्या वळूकडून गाभण करत असतो तेव्हा कशा पद्धतीने नियोजन करता तुम्ही? सर्वात प्रथम गाई ही कोणत्या लाईनची ते पाहणं, त्याच्यानंतर तिला कोणता वळू सूट होईल, पुढील पायदास कशी पडेल ही बघून बैल निवडला जातो। दादा खूप खूप धन्यवाद। तर मंडळी अशा प्रकारे आपण या मालकांची माहिती घेतली। आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या मालकाच्या दावणीला असलेलं जातीवंत कालवडी आपण पाहणार आहोत। खूप सुंदर संगोपन कालवडी पाहून त्यांचं शरीर असेल, सुंदरता असेल, या सर्वच बाबतीत अशा सरस अशा कालवडी आपण पाहणार आहोत। मंडळी या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण मालकांच्या दावणीला असलेली मोठ्या मापाची सुंदर धिप्पाड बैल पाहिली। आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्याचं मालकाचं कौतुक करणं गरजेचं आहे। दावणीला बैल असली, शर्यतीची बैल असतील, शेतीकाम, बैलगाडी, मोठ्या मापाची बैल असतील, हे सगळं करत असताना मालक एक गोष्ट कधीच विसरत नाही आहे की दावणीला आपण एक तरी कालवड गाय ही सांभाळली पाहिजे। मालक आम्ही सध्या दावणीला या दोन जातीवंत कालवडी पाहतो, या दोन्ही कालवडींची माहिती द्या आम्हाला। ही कालवड बागळे सावकार म्हणून आहेत जतला, त्यांच्याकडे बैल आहे, त्या बैलाची कालवड आहे ही संक पाटील। आणि पलीकडची जी पलीकडची कालवड आहे ती काम्या जो बैल आहे त्या काम्या बैलाची कालवड आहे ती पलीकडची। आता ती कालवड तुमच्या दावणीला जन्माला आलेली? आमच्या दावणीला जन्माला। तिची आई कुठे आहे सध्या? तिची आई तिकोंडी राजाची मुलगी, तिची आई आम्ही आत्ता निशान मानगावे यांच्याकडे जो बैल आहे चनेगावचा सोन्या म्हणून होता प्रसिद्ध सिद्धापूरला यायचा, त्या बैलाकडून आता गाभण करण्यासाठी पाठवलेली आहे। ओके। निशान मानगावेंकडे मग आम्ही गाय हे सोडली, गाई तिथं सोडली रिक्वेस्ट करून त्यांना, आणि त्यांच्याकडे गाय आत्ता कन्फर्म गाभण आहे चनेगावच्या सोन्या। मंडळी या मुलाखतीच्या माध्यमातून एक गोष्ट मला सर्व वळू मालकांना आवर्जून सांगायचे, पुणे जिल्ह्यातल्या बैलगाडा मालक असतील, गाई मालक असतील, त्यांची एक इच्छा मला तुमच्यापर्यंत सांगायची। या मालकांची सगळ्यांची एक इच्छा आहे की आमची गाय बऱ्याचदा लांब आम्ही तुमच्याकडे 250-300 किलोमीटर घेऊन येत असतो। या 250-300 किलोमीटर घेऊन आल्यानंतर बऱ्याचदा गाय भरून आणल्यानंतर गाय 21 दिवसांनी परत माझावर येणे किंवा रिवर्स येणे, पलटी होणे अशा समस्या ते भेडसावतात, कारण अंतर असेल किंवा इतर गोष्टींच्या समस्या असतील। तर प्रत्येक वळू मालकाला विनंती आहे की ज्याला शक्य आहे त्यांनी त्यानुसार कमीत कमी 1-2 वळू मालकांनी सुरुवात करावी, की जर मालकाची इच्छा असेल तर त्यांच्या गाई त्यांनी भरल्यानंतर काही दिवस तुमच्याकडे ठेवायची व्यवस्था तुम्ही सध्या चालू करावी। मालक तुम्हाला महिन्याला त्याचा जो काही खर्च लागणार आहे खाण्यापिण्याचा तो मोबदला देण्याची तयारी मालकाची आहे, पण मालकाला त्याच्या गाई कन्फर्म एकदा भरल्यानंतर ती कन्फर्म राहावी यासाठी प्रत्येक वळू मालकांनी ह्या गोष्टीसाठी त्याच्या गोठ्याच्या आजूबाजूला हे म्हणजे आपण नियोजन करावं, ही विनंती आपण चॅनलच्या माध्यमातून या सर्व पुणे जिल्ह्यातील मालकांच्या माध्यमातून करतोय। मालक काय सांगता या संदर्भात? आम्हाला 300 किलोमीटर रिटर्न जाऊन परत यायला लागलेलं आहे। एक गाई आहे ना, आम्ही 300 किलोमीटर गेलोय, परत आलो, गाय परत गाभण नाही, त्याच्यामुळे परत 2 वेळा नेलेली। आता एकाच बैलाकडे मी गाय 2 वेळा लावली, 300 किलोमीटर 2 वेळा जाऊन आलेलो आहे। ओके। आत्ता गाई कन्फर्म झाली, 2 वेळाच गेल्यानंतर गाय आत्ता कन्फर्म झाली माझी।
मंडळी, जसं मालक एक एक दोन दोन वेळा ट्रॅव्हलिंग करतो, प्रवास करतो, पैसा तर खर्च होतच असतो, त्याचबरोबर गायीचे हाल होत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वळू मालकाने ज्याला शक्य आहे त्यांनी जर गाई मालकाची काही प्रमाणात तुमचा महिन्याचा खर्च मोबदला देण्याची तयारी असेल तर ह्याच्यातनं आर्थिक तुम्हाला देखील फायदा होणार आहे. तर तुम्ही ह्या गोष्टीची तयारी करा. याच्यातनं आपलं खिलारचं देशी गोवंशाचं ब्रीडिंग सुधारणार आहे. याचा फायदा हा आपल्या प्रत्येक देशी गोवंश सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला होणार आहे. मालक, या 2 जातीवंत सुंदर कालोडी बघत असताना ह्या घेताना आपल्याला कशी कोणाची शेतकऱ्यांची मदत झाली? मला याच्यात केशव माळी म्हणून आहेत जतला आमचे मित्र, त्यांची खूप मदत झाली. केशव माळींनीच मला मदत केलेली आहे. पहिली ती कोंडराजाची जी गाय आम्ही घेतलेली आहे ती केशव माळींनीच घेऊन दिली आणि त्याच्यानंतर ही कालवड आम्ही केशव माळींतर्फेच घेतलेली आहे. त्यांची खूप मला मदत झाली कालवडी घेण्याकरता. म्हणजे तसं खिलारमध्ये सगळ्याच मित्रमंडळींची मला मदत झालेली. आता बैलांचा खुराक सांगितला, या कालवडींना काय स्पेशल असं असतं का? काय असतं? कालवडींना बी तसाच दिनक्रम आहे कालवडींचा. पण सकाळी 6 वाजताच कालवडींचा दिनक्रम चालू होतो आणि 10 वाजता पाणी पिऊन कालवडी दिवसभर आरामशीर बसले जातात. दादा, आम्हाला तुमचं परत एकदा नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव सागर हिरामन लांडगे. माझा मोबाईल नंबर 9890 92 94 92. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आवर्जून आपल्या दावणीला एकतरी कालवड गाय सांभाळा आणि आपलं देशी संगोपन जास्तीत जास्त आपण पुढे कसं घेऊन जाण्याचा प्रयत्न सर्वांनी करूया. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक देशी गोवंशाला, कालवड असेल, कोंड असेल, बैल असेल, गाय असेल, या प्रत्येकाला आपण मायक्रोचिप बसवणार आहोत की जेणेकरून या जातीवंत कालवडी असतील, गायी असतील तर यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने पुढील पैदास किंवा ब्रीडिंग जास्तीत जास्त सुधारेल. तर यासाठी मायक्रोचिपसाठी आपण सध्या वरती तुम्हाला मायक्रोचिप नाव नोंदणीचा अर्ज देत आहोत. तर त्या अर्जामध्ये तुमच्या नावाची नोंद करून ठेवावी. आमच्याकडून तुम्हाला फोन येईल आणि आपण चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटकातले शेतकरी, जाणकार, डॉक्टर या सर्वांना एकत्रित घेऊन हे मायक्रोचिप बसवण्याचा उपक्रम करत आहोत. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.